व्होडाफोन आयडिया, एक कंपनी जी जवळजवळ बुडाली होती पण आता पुनरागमनाच्या मार्गावर आहे. तब्बल 2 लाख कोटी रुपये. हो, इतकं मोठं कर्ज आहे या कंपनीवर सरकारचं. प्रश्न पडतो ना की एवढं सगळं असूनही ही कंपनी अजून कशी चालतीये? तर आधी हे समजून घेऊया की ही टेलिकॉम कंपनी इतक्या मोठ्या संकटात सापडलीच कशी. हे आकडे बघा, कंपनीची आर्थिक परिस्थिती किती नाजूक आहे हे स्पष्ट दिसतंय. आणि या सगळ्या संकटाच्या मुळाशी आहे AGR, म्हणजे सरकारला द्यावं लागणारं लायसन्स शुल्क. पण मग गोष्टीत एक ट्विस्ट आला. सरकारने कसा निर्णय घेतला ज्यामुळे सगळं चित्रच पालटलं. सरकारला हे नको होतं की टेलिकॉम मार्केटमध्ये फक्त 2च मोठ्या कंपन्या उराव्यात. म्हणून सरकारने थकबाकीच्या बदल्यात कंपनीत हिस्सेदारी घेतली आणि ते मोठे शेअरहोल्डर बनले. ठीक आहे, सरकारची मदत मिळाली, पण कंपनी स्वतः काय प्रयत्न करतेय चला बघूया. त्यांची घोषणाच बघा. प्रत्येक तासाला 100 टॉवर्स. नेटवर्क वाढवण्यावर किती जोर आहे हे कळतं. आणि या प्रयत्नांना यशही मिळतंय. ओपन सिग्नलने त्यांना बेस्ट 4G नेटवर्कचा दर्जा दिला आहे. फक्त नेटवर्कच नाही तर डिजिटल सेवांमध्येही मोठे बदल होत आहेत. बी समवन्स वी यासारख्या कॅम्पेनमधून ग्राहकांशी पुन्हा एकदा नातं जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतकंच नाही तर कंपनीच्या चेअरमनने स्वतः पत्र लिहून सगळ्यांचा विश्वास जपलाय. तर मग आता पुढे काय? व्होडाफोन आयडियाचं भविष्य कसं असेल? एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, सरकारची मदत ही फक्त तात्पुरती मलमपट्टी आहे, कायमचा इलाज नाही. खरा उद्देश तर हा आहे की कंपनीला नवा गुंतवणूकदार मिळावा आणि सरकारने आपला हिस्सा विकावा. म्हणजे सरकारचा हा आधार एका खासगी कंपनीच्या दमदार पुनरागमनाची सुरुवात ठरू शकेल का?